नमस्कार मंडळी. रानातनं घरी आल्यावर मस्तपैकी फ्रेश तर झाले होते बरं का मंडळी. पण म्हणलं आपला गहू कसा उगवलाय ते काय मला बघायला येणं होत नव्हतं, कारण गव्हाचं रान जे आहे जरा लांब आहे बरं का. आणि आपलं काम चालू आहे खुरपायचं हरभऱ्याचं, ते रान जरा लांब आहे, त्याच्यामुळे मला इकडे यायलाच जमत नव्हतं. आता दिवस पण मावळायला लागलाय, पण म्हणलं पटकन जाऊन आपला गहू कसा उगवला. सहसा दरवर्षी काय आम्ही गहू करत नाही बरं का मंडळी, पण ह्या वर्षीच आम्ही गहू केलाय. चांगला उगवलाय तसा गहू असं मला तरी वाटतंय. आपल्याला काय गव्हामधली एवढी माहिती नाही बरं का अजून, आपण पहिल्यांदाच गहू केलेला आहे ह्या वेळेस. आपण दरवर्षी काय गहू करत नाही, बघूया तरी कसा येतोय म्हणून केलेला आहे गहू. पण गहू चांगला उगवलाय, दिवस मावळायला गेलाय त्याच्यामुळे एवढा काय दिसत नाही व्यवस्थित. तरी पण मी प्रयत्न केलाय तुम्हाला दाखवण्याचा. माझ्या मते तर गहू चांगला उगवलाय असं मला वाटायला लागलंय. आणि आपण लावलेला हा लसूण पण एकदम छान असा उगवलाय बरं का मंडळी. सगळा लसूण असा मस्त उगवलेला आहे, कुठं एक सुद्धा लसूण मिस झालेला नाही उगवायचा बघा. चांगला उगवलाय. गवत पण भरपूर उगवलंय. तसं गवताला नको नको म्हटलं तर यावं तर लागतंयच, त्याला अगोदर हाजरी लावावी लागते. चला आता मंडळी जाऊया घराकडं. श्लोक आणि ओवी पण उशीर झाला आलेली ती बरं का शाळेतनं. पण म्हटलं मला काही इकडे येणं होईना, दिवस पूर्ण मावळायला गेलेला आहे तरी पण मी आले, कारण म्हटलं मला काही इकडे येणं होईना. आता मी एक चक्कर टाकूनच येते म्हणून. चला तर मग आता जाऊया घरी. आणि थंडी पडायला लागली आहे,